देशाचे गृहमंत्री अमित शहांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। हिंगोली लोकसभेचे खासदार आष्टीकर यांचा काल वाढदिवस होता। तसंच काल उद्धव ठाकरेंचा देखील वाढदिवस होता आणि गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर आष्टीकरांचा काल वाढदिवस होता, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा देखील वाढदिवस होता, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या खासदारांना फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत। नागेश पाटील आष्टीकर यांना काल अमित शहा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। नमस्कार सर। जी 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 थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चलिए बहुत बहुत शुभकामनाएं। जी थैंक यू सर, थैंक यू दादा, थैंक यू। अमित शाह। नमस्कार सर। जी त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आष्टीकरांना फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस असून सुद्धा त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत। आष्टीकरांना मात्र फोन करून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळे काल खरं तर या दोन्ही खासदारांचा वाढदिवस होता आणि अमित शहांनी उद्धव ठाकरेंना वगळता आष्टीकरांना फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। काल आपण पाहिले तर उद्धव ठाकरेंना देखील राज ठाकरे हे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते। काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील वाढदिवस होता आणि अमित शहा यांनी स्वतःहून नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि यावर संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तुम्ही फोन केला म्हणून तर तुम्हाला सोर्सेसनी कळालं, अमित शहानी जाहीर केला का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकार्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय? त्यामुळे संजय राऊतांची देखील यावरची प्रतिक्रिया आपण आता जाणून घेतली। काल उद्धव ठाकरे आणि आष्टीकर यांचा वाढदिवस होता आणि आष्टीकरांना शहांनी शुभेच्छा दिल्या आहेत।